नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अतिशय टेस्टी आणि सोपी रेसिपी मालपोहे। चला तर मग करूया सुरुवात। इथे मी घेतलेला आहे 1 वाटी मैदा। तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून सुद्धा करू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाचं करायचं असेल तरी सुद्धा करू शकता। 1 वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी पिठी साखर लागणार आहे। त्याच सोबत 1 वाटी मैद्यासाठी पाव वाटी रवा लागणार आहे। इथे बारीक रवा वापरायचा आहे। जर रवा बारीक नसेल आपल्याकडे तर मिक्सरला थोडं लावून घेतलं तरी सुद्धा चालेल। 1 वाटी दूध पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे आणि थोडीशी वेलची पूड। आता आपण पीठ भिजवून घेऊयात। मैदा घ्यायचा आहे, रवा, त्यासोबत पिठी साखर सुद्धा टाकायची आहे आणि वेलची पूड। आता हे सर्व मिश्रण आपल्याला दुधामध्ये भिजवून घ्यायचे। आता घेतलेलं दूध हे थोडं थोडं घालून आपल्याला सर्व मिश्रण हे भिजवून घ्यायचे। आता मी यामध्ये थोडं दूध घातलंय। आता हे आपण एकजीव करून घेऊयात आधी आणि मग पुन्हा यामध्ये दूध टाकून हे व्यवस्थित असं भिजवून घ्यायचे। इथे तुम्हाला 1 वाटी दूध कमी पडत असेल तर थोडं अजून घेतलं तरी काही हरकत नाही। मिश्रण थोडं पातळच बनवायचं आहे। आपण जो रवा घातलाय तो जसजसा मुरत जाणार तसं आपलं मिश्रण हे घट्ट होत जातं, त्यामुळे हलकसं पातळच ठेवायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मिश्रण हे छान असं एकजीव झालेलं आहे। मिश्रणाची ही कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता मी यावर झाकण ठेवून जवळजवळ अर्धा तास बाजूला करून ठेवणार आहे, जेणेकरून आपला रवा हा व्यवस्थित त्यामध्ये मुरला जाईल। आता इथे पाक बनवण्यासाठी मी कढई ठेवली आहे। यामध्ये मी 1 वाटी साखर आणि तेवढ्याच प्रमाणात 1 वाटी पाणी टाकते। पाक हा आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी बनवायचा नाही। साखर विरघळू द्यायची आणि 2 मिनिटं उकळी येऊ द्यायची। इथे साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये थोडं केसर टाकून घ्यायचं आहे। केसर टाकल्याने रंग सुद्धा छान येतो आणि सुगंध सुद्धा छान येतो। तुम्ही रंग येण्यासाठी फूड कलर वापरला तरी सुद्धा चालेल। इथे चेक करून बघायचं, जर चिकटपणा आला असेल तर पाक तयार झालाय असं समजायचं। आता आपण पुढची तयारी करूयात। इथे मी झाकण काढून घेते। इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती घट्ट झालेलं आहे। रवा छान असा मुरला गेलाय। आता थोडं दूध घालून मी मिश्रण पातळ करून घेते। छान असं मिक्स करून घेऊयात। आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जेणेकरून तेलामध्ये सोडल्यानंतर मिश्रण थोडं पसरलं गेलं पाहिजे। मी ते मालपोहे तळण्यासाठी एका पॅन मध्ये तेल आणि तूप मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही फक्त तूप किंवा फक्त तेल सुद्धा वापरू शकता। आता तेल तापलंय, आपण मालपोहे बनवून घेऊयात। या प्रकारे मिश्रण तव्यामध्ये सोडून घ्यायचे। मिश्रण टाकल्या टाकल्या उलटण्याची घाई करायची नाही, ते तेलामध्ये आपोआप वरती येतात। इथे मी 5 मालपोहे सोडून घेते। तुम्ही इथे बघू शकता मालपोहे जसे शेकले जातात तसे तेलावर आपोआप वरती येतात। आता आपण हे पलटून घेऊयात। सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता छान असे मालपोहे आपले फ्राय करून झालेले आहेत। मस्त सोनेरी रंग आलाय। तेल चांगलं नितळू देऊन एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे। याच प्रकारे सर्व मालपोहे हे मी तळून घेणार आहे। सर्व मालपोहे हे तळून झालेले आहेत। आता मी हे पाकामध्ये टाकून घेते। लक्षात ठेवा, मालपोहे हे पाकामध्ये टाकताना एकतर पाक तरी गरम पाहिजे, नाहीतर मालपोहे तरी गरम पाहिजेत। मी पाक थोडं गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी मालपोहे त्याच्यामध्ये टाकून घेते। एक एक करून सर्व मालपोहे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। एखादा व्हिडिओ बनवण्यामागे खूप मेहनत लागते। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राइब, लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि मेहनतीला अप्रिशिएशन मिळालं तर काम करण्यास अजून उत्साह येतो। त्यामुळे नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईन। आता आपल्याला यावर झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता आपले मालपोहे हे रेडी झालेले आहेत। आपण प्लेट मध्ये काढून घेऊयात।
इथे तुम्ही बघू शकता किती छान मालपोहे आपले तयार झालेले आहेत। झटपट होणारे आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे, कोणीही सहज बनवू शकेल। नक्कीच ट्राय करा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये कशी झाली आहे ते सुद्धा कळवा। आता यावरती मी पिस्ता आणि बदामाचे काप टाकून घेते, ऑप्शनल आहेत। इथे बघू शकता तुम्ही किती छान असे मालपोहे आपले तयार झाले आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये।